व्हॉट इज आयडियल असेट अलोकेशन? इन्व्हेस्टमेंटची सुयोग्य संपत्ती विभागणी कशाला म्हणतात? आपल्याकडे बघा, स्त्रिया त्यांच्याकडे असलेल्या पैशांना काही प्रमाणात अलमारीमध्ये, काही पैशांना बँकेत, तर काही पैशांना घरातील पिठाच्या डब्यामध्येही लपून ठेवत असतात. उद्देश काय असतो? तर पैशांना वेगवेगळ्या ठिकाणी विभागून सुरक्षित ठेवणे आणि गरजेच्या वेळेस वापरणे. आजच्या आधुनिक युगात आपण ऐकतो की डू नॉट कीप्स युअर ऑल एग्स इन अ सिंगल बास्केट. म्हणून आपण आपल्या पैशांना वेगवेगळ्या असेट क्लासमध्ये, जसे प्रेसेस मेटल, गोल्ड, सिल्वर, कॉपर मध्ये काही प्रमाणात, रिअल इस्टेटमध्ये काही प्रमाणात, काही पैसे बँक आणि पोस्ट एफडी मध्ये, काही पैसे इक्विटी म्हणजे डायरेक्ट स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवतो. काही हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल म्हणजे थोड्या जास्त उत्पन्न गटातील लोक असतात, ते आपल्या पैशांना पीएमएस, एआय, व्हेंचर कॅपिटल, रीट, एसआयएफ, अनलिस्टेड शेअर्स, क्रिप्टो अशा असेटमध्ये गुंतवत असतात. अशा प्रकारे विभागणी केल्याने आपण आपल्या पैशांना डायव्हर्सिफाय करतो, हे खरे आहे, पण ते मर्यादित सत्य आहे. कारण डायव्हर्सिफाय म्हणजे आपला सारा पैसा शेवटी भारतीय बाजारातच जात असतो आणि भारताच्या बाहेर एक खूप मोठी विस्तृत बाजारपेठ आहे, ज्यामध्ये आपल्याला एआय कंपनीज, सेमीकंडक्टर कंपनीज, ऑइल, मॅन्युफॅक्चरिंग, ESG म्हणजे एन्व्हायरमेंटल सोशल गव्हर्नन्स थीमवरच्या आधारित कंपनीज, अशा US, युरोप, मिडल ईस्ट पासून तर एशिया, चायना, तैवान, साऊथ कोरियाच्या दिग्गज कंपनीजमध्ये गुंतवणूक करण्याची संधी भेटत असते. भारत हा इमर्जिंग मार्केटमधील सगळ्यात वेगात वाढणारी अर्थव्यवस्था आहे, यात कुठलीच शंका नाही आहे. डेव्हलप इकॉनॉमीपेक्षा लॉंग टर्म मध्ये इमर्जिंग इकॉनॉमी ही अधिक पैसा म्हणजे नफा कमवून देण्यास सक्षम असते, हेही सत्य आहे. पण त्यासोबत हेही खरे आहे की इमर्जिंग इकॉनॉमी, विशेषतः भारतीय अर्थव्यवस्था, ही डिपेंडंट इकॉनॉमी सुद्धा आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचे चक्र थोड्या काळासाठी उलट्या दिशेने जेव्हा फिरतात, तेव्हा इकॉनॉमीला मोठ्या प्रमाणात घरघर लागून इन्व्हेस्टरच्या गुंतवणुकीवर त्याचा परिणाम झालेला आपण गेल्या 2 वर्षांपासून बघत आहोत. ही परिस्थिती निश्चितच बदलते, पण यात म्हणजे कुठलीच शंका नाही आहे. पण जोपर्यंत आपण आपल्या इन्व्हेस्टमेंटला ग्लोबलाइज करत नाही, तोपर्यंत आयडियल असेट अलोकेशन आपण केलेले आहे आणि गुंतवणुकीला वेल डायव्हर्सिफाय आपण केलेले आहे, असे आपण प्रामाणिकपणे म्हणू शकत नाही. तर याला पर्याय काय आहे? तो आहे ग्लोबल मार्केटच्या फंड ऑफ फंड मध्ये निवेश करणे. यात आपण SIP, ज्याला दर महिन्याला मॅक्सिमम रकमेला मर्यादा असते, आणि एक रकमी, ज्याला मिनिमम एंट्रीला मर्यादा असते, असे दोघेही करू शकतो. इंटरनॅशनल म्हणजे ग्लोबल इन्व्हेस्टमेंट ही आपल्याला अधिक व्यापक स्वरूपात गुंतवणुकीचे खूप मोठे दालन, जिथे परताव्याच्या अतिरिक्त संधी उपलब्ध असतात, ती ऑप्शन ओपन करून देते. ग्लोबल इन्व्हेस्टमेंटच्या अधिक माहितीसाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघत राहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.